श्री स्वामी समर्थ। आज आहे ना मी वांगा भात करणार आहे। तांदूळ भिजायला घालून ठेवलेले आहेत आणि कांदा टोमॅटो चिरला आहे, वांगा पण चिरून ठेवला आहे। बासमती तांदूळ आहे मोठावाला अख्खा। तर आज मी तुम्हाला दाखवते वांगा भात। कारण की हे वांगा आहे एवढा ते कापून घेते उभे उभे आणि डायरेक्ट कुकरलाच लावणार आहे मी। हे गरम झालं आहे कुकर, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। तेल जरा जास्तच टाकायचं आहे। दोन अडीच पळी तेल टाकले मी। त्याच्यामध्ये कांदा टाकते, कांदा टोमॅटो उभा उभा चिरून ठेवलेला आहे। बघा कांदा चांगला लाल झाला आहे। त्याच्यामध्ये मी टाकते आलं लसूण पेस्ट, मी कुटून घेतले। आलं लसूण टाकलं, हे चांगलं नरम होऊन द्यायचा कांदा आणि टोमॅटो मस्त होतं। आलं लसूण पेस्ट टाकले, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे गरम मसाला, बिर्याणी मसाला असतो ना तो टाकणार आहे 1 चमचा आणि लाल मसाला टाकणार आहे मी अर्धा चमचा। तिखट नको आहे, थोडंसंच आहे। आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद, पाव चमचा हळद टाकली आहे। आणि नंतर मी टाकणार आहे वांगा त्याच्यामध्ये, तो चांगला भाजून घेणार आहे। मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते आता। मसाला चांगला भाजून घेऊया, स्लो गॅस करते। स्लो गॅसवरती सगळं मसाले भाजून घ्यायचे आणि डायरेक्ट कुकरलाच लावते मी, कुकरला मस्त होतो। आणि हे वांगी टाकलेत, असं कधीतरी डाळीचं कंटाळा जर आला ना तर आपण हे असं करू शकतो, करायचं टोमॅटो भात, वांगा भात। वांगा तर सहसा कोण खात नाही, त्याच्यामुळं आवडत नाही लोकांना खायला। वांगा म्हणजे त्यांना काय वेगळं वाटतं माहिती नाही, पण आम्हाला खूप आवडतं। मला तर खूप आवडतं वांगा। वांग्यामध्ये मला ते चुलीवरती भाजून खायला पण आवडतं, कधी कधी मी तसं पण खाते, तेही तुम्हाला शेअर करेन मी। त्याच्यामध्ये आपण टाकले ते बासमती तांदूळ भिजवलेले। एखादा काळा दिसला ना तरी पण वेगळा वाटतो। बासमती तांदूळ भिजवून घेतला ना की मग तो चांगलाच होतो। आणि डायरेक्ट मग त्याला फोडणी द्यायची मसाल्यामध्ये भाजून। आता थोडा मी गॅस फास्ट करते, त्याला मसाला लागू द्या। मीठ टाकायचं अजून, भाजून घेतलं आपण। वर खाली करून घेते बघा। याच्यामध्ये तेल ना जास्त टाकायचं, असं वांग्याचं भात टोमॅटोच्या भातामध्ये तेल जास्त टाकायचं की त्याला चांगली चव येते। आणि तेल सुटतं ना अजून मस्त वांगा चांगला लागतो त्याच्यामध्ये। मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये। आता मी अंदाजे पाणी घालते, हे बघा अंदाजे पाणी घालते। कारण बासमती तांदूळ आहे ना, जाडा तांदूळ आहे, थोडा पाणी लागेल याच्यामध्ये, नाही तर तो तांदूळ कच्चा राहील, म्हणून थोडं अजून टाकते। वांगा जरा जास्तच आहे, नुसता भात नको, वांग्याचा भात म्हणजे वांगा जास्त हवं आहे। बघा एवढं पाणी घातलं आहे मी, अंदाजी पाणी घातले, माप नाही सांगितले किंवा 1 वाटी 2 वाटी नाही, अंदाजी घातले पाणी। तर याच्यामध्ये आपण टाकू मीठ ह्याच्यातलं संपलं आहे तर बर्नीतला टाकूया।
याच्यामध्ये 2 चमचे आपण मीठ टाकलं. आता कुकरचं झाकण लावते आणि 2 शिट्या घेऊया. याच्यात कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर वगैरे टाकून घेते, मग आपण झाकण लावू. एवढी घेऊन टाकते, संपून टाकते ती. याच्यामध्ये बघा अशी धुवून घेते पाण्यामध्ये. आमच्याकडे 24 तास नळाला पाणी नाही आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडा. आम्ही असंच पाणी भरून ठेवतो. खायला खूप छान लागतं. कधीतरी असं डाळ भाताचा कंटाळा आला की वांगा भात वगैरे छान लागतो खायला. तोंडली भात वगैरे आम्ही तर करतो ते. म्हणजे असं कधीतरी ठीक आहे. आपण काल ते डाळ खाऊन पण कंटाळा येतो ना, तर मग आम्ही म्हटलं असं करूया. थोडंसंच असतं आमचं जेवण, मग काहीतरी बदलून आदलून करायचं त्याच्यामध्ये. हे बघा कोथिंबीर टाकली मी त्याच्यामध्ये. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि चांगली शिटी घेऊया. रबर लावते त्याला. बिर्याणीला आहे ना, कुठलाही भात करा, मसाला भात करा किंवा वाटाणा भात करा, पुलाव करा, पण त्याला आहे ना आलं लसूण पेस्ट ही लागतेच. त्याच्याशिवाय सुगंध येत नाही. शिटी झाल्यावर तुम्हाला दाखवते. तवसर मी इकडे तळणीचे मोदक काढते, तेही तुम्हाला दाखवते. हे बघा तळणीचे मोदक मी करून ठेवलेत. त्याला हो, दगडाचा आवाज आला, सॉरी. दगड पडू नको. तर याची शिटी होईपर्यंत तळणीचे मोदक काढू आपण. बघा आपला भात कसा झालाय, छान मस्त झालाय, सुटसुटीत. हे बघा छान झालाय. या जेवायला वांगा भात खायला. शिटी व्हायची दाखवली नाही, कारण ती शिटीचाच आवाज येतो बार 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 बार. बासमती तांदळाचा भात मस्त झालाय. आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेवायला या. पालेभाजी आणि वांगा भात हे फक्त लसणावरतीच केल्या, म्हणजे तुम्हाला माहितीच असणार आपण चवळीची भाजी कशी करतो, त्याच्यामुळे दाखवलं नाही मी. पण ते शिजले. आता आपण जेवायला बसतोय. गणपतीला नैवेद्य दाखवलाय. आता आम्ही जेवायला बसतोय. तुम्ही पण जेवायला या. मी कशी वाटली रेसिपी तर नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. आणि शेअर करून कमेंट करून मला सांगा कसा झालाय वांगा भात, वांगा राईस.